आरटीओ प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय, PWD सामाजिक बांधकाम विभाग या डिव्हिजनल कमिशनर अधिकारी यांच्या माध्यमातून संयुक्त कमिटीची RTIची मीटिंग मध्ये काय केलं, रिक्षा चालकांचे प्रश्न एका डिपार्टमेंट सोबत नाहीये, 5 डिपार्टमेंट याला जबाबदार आहे। 5ही डिपार्टमेंटला एका ठिकाणी बसवा। त्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो तो पोलीस प्रशासनाच्या अधिकारात येतो आणि रिक्षा चालक यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेची पायमल्ली होतीये अशी जनतेतून ओरड आहे। त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्यासाठी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही। रिक्षा चालक बेशिस्त नाही, यासाठी प्रशासन बेशिस्त आहे। प्रशासनाने शिस्त लावण्यासाठी काय उपाययोजना केल्या, बरोबर, आजपर्यंत काय दिलं? महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे। मी निवेदन देतोय, उपोषण करतोय, मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतोय की आपण झेब्रा क्रॉसिंग करायचा अधिकार महानगरपालिकेला आहे, मग पिकअप पॉइंट ड्रॉप पॉइंट द्यायचा अधिकार कोणाला? का नाशिकचे प्रशासन देईल का? प्रशासन जर कायद्याची व्यवस्थाची प्रश्न जर निर्माण करत असेल तर मी आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रशासन बेशिस्त आहे असं मी संबोधित करतोय। आपल्याला असं म्हणायचं सरळ सरळ, जे चालक ड्रेसवर नसतात, ज्यांच्याकडे लायसन नाहीये, जे ड्रिंक अँड ड्राईव्ह करतात किंवा नशा करून गाड्या चालवतात, त्यांच्यावरही प्रशासनाने कारवाई करू नये, सरळ सरळ आपले असं नाते आहे। मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो साहेब, त्या प्रश्नामध्ये आपलं उत्तर आहे। नशाचा कारोबार शहरामध्ये कोणाच्या आशीर्वादाने होतोय? याला जबाबदार कोण? बिनधास्त कारवाई झाली पाहिजे। आजच्या घडीला आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यामध्ये बॅटरीच्या गाडीवर परवाना आहे का? त्यांना लायसन आहे का? त्यांना प्रवासी वाहतूक करायचा अधिकार आहे का? पोलीस प्रशासन त्यांच्याकडे बघून डोळे मिटतंय आणि परवानाधारक ऑटो रिक्षा, ज्याला बॅज बिल्ला ड्रेस, आपण बघा यांच्याकडे लेवल आहे, परवानाधारक आहे, यांच्याकडे ड्रेस कंप्लेंट आहे, यांना प्रवासी वाहतूक करायचा अधिकार नाही। पोलीस प्रशासन असं वाटतंय की मांजर दूध पिते त्याला कोणी बघत नाही। पोलीस प्रशासनाला जर शहरामध्ये शिस्त लावायची आहे तर मग शहरामध्ये अवैधरित्या 2 वाजेच्या दरम्यान ट्रॅव्हल्स का घुसतात? कोणाच्या आशीर्वादाने? आपल्या शहरामध्ये इटा रेती हायवा चालणाऱ्या गाड्या कोणाच्या आशीर्वादाने चालतात? आपल्या शहरामध्ये अवैध वाहतुकीच्या माध्यमातून चोरटी वाहतूक मध्यवर्ती बसस्थानकापासून होते, त्याला जबाबदार कोण? हे कोणाच्या आशीर्वादाने होते? का रिक्षा चालक